मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. वेटिंग फॉर व्हिजाच्या प्रतीक्षेत अर्थात अस्पृश्यतेच्या आठवणी या छोटेखानी आत्मचरित्रामध्ये लिहिलेल्या आठवणीपैकी बाबासाहेबांनी गोरेगाव येथील बालपणी केलेल्या प्रवासाचे वर्णन पहिल्या भागामध्ये केले आहे. भाग 2, बडोदा येथील भयंकर प्रसंग. 1916 मध्ये मी भारतात परत आलो. हिज हायनेस बडोदा महाराजांनी मला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले होते. मी 1913 ते 1917 पर्यंत न्यूयॉर्क कोलंबिया विद्यापीठात अध्ययन केले. 1917 मध्ये मी लंडनला आलो व लंडन विद्यापीठातील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या पोस्ट ग्रॅज्युएट विभागात प्रवेश घेतला. 1918 मध्ये माझा अभ्यास पूर्ण न करताच मला भारतात परत यावे लागले. बडोदा स्टेटने मला शिक्षण दिल्याने मी त्या स्टेटची सेवा करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार माझे आगमन झाल्यावर मी थेट बडोद्याला गेलो. मी बडोद्याची नोकरी का सोडली याची कारणे माझ्या सध्या स्थितीत प्रयोजनाला अगदीच सोडून आहेत. त्यामुळे मी त्यात जाऊ इच्छित नाही. मी केवळ बडोद्यातील माझ्या सामाजिक अनुभवांशी संबंध राहून त्याचे वर्णन करण्यापुरतेच स्वतः मर्यादित ठेवीन. युरोप आणि अमेरिका येथील माझ्या 5 वर्षाच्या वास्तव्यामुळे मी एक अस्पृश्य आहे आणि अस्पृश्य भारतात जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तो स्वतःसाठी व इतरांसाठी एक समस्या बनतो. या प्रकारची जाणीव माझ्या मनातून पूर्णपणे पुसून टाकली गेली होती. परंतु मी स्टेशनच्या बाहेर आलो तेव्हा कोठे जावे, माझे कोण स्वागत करील या प्रश्नांनी माझे मन बरेच गोंधळून गेले. मी अत्यंत व्याकुळ झालो. तेथे विशी नावाची हिंदू हॉटेल आहेत ते मला माहीत होते, परंतु ती मला घेणार नाहीत. निवासस्थान मिळवण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे वेषांतर. परंतु त्यासाठी माझ्या मनाची तयारी नव्हती, कारण मी कोण हे एकदा उघड झाल्यावर आणि ते नक्कीच घडणार होते या खात्रीने त्याच्या घोर परिणामांची कल्पना करू शकत होतो. अमेरिकेला अध्ययनासाठी आलेले माझे मित्र बडोद्यात होते. मी जर गेलो तर ते माझे स्वागत करतील काय याची मी स्वतःला खात्री देऊ शकत नव्हतो. एका अस्पृश्याला त्यांच्या घरात प्रवेश दिल्यामुळे त्यांना संकटात पडल्यासारखे वाटेल. मी त्या स्टेशनच्या छताखाली काही काळ कुठे जावे, काय करावे असा विचार करीत थांबलो. त्यानंतर कॅम्पमध्ये एखादी जागा आहे का याची चौकशी करावी असा विचार माझ्या मनात आला. तोपर्यंत सर्व प्रवासी निघून गेले होते. मी एकटाच मागे उरलो होतो. कोणताही उतारू न मिळालेले काही घोडागाडीवाले गाडीवान मला पाहत होते व माझ्यासाठी थांबले होते. मी त्यांच्यापैकी एकाला बोलावले व मी त्याला कॅम्पमध्ये एखादे हॉटेल माहीत आहे का असे विचारले. एक पारशी धर्मशाळा असून ते पारशी पाहुणे घेतात असे तो म्हणाला. पारशांची एक धर्मशाळा आहे हे ऐकून माझे मन आनंदून गेले. पारशी हे झोरोस्ट्रियन धर्माचे अनुयायी आहेत. त्यांचा धर्म अस्पृश्यतेला मान्यता देत नसल्यामुळे मला भीती नव्हती. आनंद अंतकरणाने, आशेने व भयमुक्त मनाने मी एका घोडागाडीत माझे सामान ठेवले आणि गाडीवानाला कॅम्पातील त्या पारशी धर्मशाळेत घेऊन जायला सांगितले. ती धर्मशाळा 2 मजली इमारत होती. तळमजल्यावर एक वृद्ध पारशी त्यांच्या कुटुंबासमवेत राहत होता. तो तिथला रखवालदार होता व तेथे मुक्कामाला आलेल्या पर्यटकांना जेवण पुरवत होता. घोडागाडी पोहोचली आणि त्या पारशी रखवालदाराने मला वरचा मजला दाखवला. मी वर गेलो तेव्हा गाडीवानाने माझे सामान वर आणले. मी त्याला पैसे चुकते केले व तो गेला. अखेर आसरा शोधून काढण्याचा माझा प्रश्न सुटल्यामुळे मला बरे वाटले. मला आराम करावयाचा होता म्हणून मी कपडे उतरवीत होतो. तेवढ्यात तो रखवालदार हातात एक वही घेऊन वर आला. त्याने मला अर्ध्या उघड्या अवस्थेत पाहिले. मी सदरा व कस्ती घातलेली नव्हती. या 2 वस्तू माणूस पारशी असल्याचे सिद्ध करतात. तू कोण आहेस असे कठोर आवाजात त्याने मला विचारले. ही धर्मशाळा
पारशी समाजाने केवळ पारशांच्या उपयोगासाठी ठेवली आहे हे माहीत नसल्याने मी हिंदू आहे असे सांगितले. त्याला मोठा धक्का बसला व त्याने मी धर्मशाळेत राहू शकत नाही असे सांगितले. त्याचे उत्तर ऐकून मी पूर्त हादरून गेलो व एक सगळा थंड पडलो. पुन्हा प्रश्न पडला, कोठे जावे? मी मनातल्या मनात धीर एकवटून त्याला म्हणालो, मी जरी हिंदू असलो तरी त्याची जर हरकत नसेल तर माझी तेथे राहण्यास काहीच हरकत नाही. तो उत्तरला, तुम्ही कसे काय राहू शकाल? मला त्या धर्मशाळेत राहणाऱ्या सर्वांचे रजिस्टर ठेवावे लागते. मला त्याची अडचण समजली. मी म्हणालो, रजिस्टरमध्ये नोंदवण्यासाठी मी पारशी नाव लावतो. मी जर हरकत घेत नाही तर तुम्ही का हरकत घेता? तुमचे काही जाणार नाही. मी इथे राहिलो तर तुम्हाला काहीतरी मिळेल. तो या गोष्टीला राजी झाल्याचे मी पाहिले. स्पष्टच होते की त्याला बराच काळ कोणीही पर्यटक मिळाला नव्हता आणि थोडा पैसा कमावण्याची ही संधी त्याला हातची दवडायची नव्हती. मी त्याला राहण्याचा व जेवणाचा मिळून रोज ₹1.5 द्यायचा व त्याच्या रजिस्टरमध्ये मी स्वतः पारशी असल्याची नोंद करायची या अटीवर तो तयार झाला. तो जिना उतरून गेला व मी सुटकेचा सुस्कारा सोडला. प्रश्न सुटला होता व मला अत्यंत बरे वाटले होते. परंतु या धर्मशाळेतील माझ्या वास्तव्याच्या शोक पर्यवसायी अंताचे वर्णन करण्यापूर्वी मी तिथे राहिलो त्या अल्पावधीत मी माझा काळ कसा घालवला हे सांगणे आवश्यक आहे. त्या धर्मशाळेत पहिल्या मजल्यावर एक लहान बेडरूम होती आणि त्याला लागून एक पाण्याचा नळ असलेली एक बाथरूम होती. बाकीचा एक मोठा हॉल होता. माझ्या वास्तव्याच्या काळात तो मोठा हॉल सर्व प्रकारच्या अडगळीने, फळ्या, मोडक्या खुर्च्या इत्यादींनी भरलेला होता. त्या सभोवारच्या वस्तूमध्ये मी एकाकी प्राणी राहत होतो. तो रखवालदार चहाचा कप घेऊन सकाळी वर आला. तो पुन्हा सकाळी 9:30च्या सुमारास माझी न्याहारी अथवा सकाळचे भोजन घेऊन आला. तिसऱ्या वेळी तो रात्री सुमारे 8:30 वाजता माझे भोजन घेऊन आला. जेव्हा त्याला टाळता येऊ शकत नव्हते तेव्हाच केवळ तो येत असे आणि अशा वेळी तो माझ्याशी बोलण्यासाठी कधीच थांबला नाही. कसाबसा तो दिवस गेला. बडोद्याच्या महाराजांनी अकाउंटंट कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून माझी नेमणूक केली होती. मी कार्यालयात जाण्यासाठी सकाळी 10च्या सुमारास धर्मशाळा सोडत असे. मित्रांच्या संगतीत जितका वेळ मला बाहेर काढता येऊ शकेल तितका वेळ काढून रात्री उशिरा 8च्या सुमारास परत येत असे. धर्मशाळेत रात्र घालवण्यासाठी परत येण्याची कल्पना माझ्यासाठी अत्यंत भयावह होती. विश्रांती घेण्यासाठी जावे अशी आकाशाखाली दुसरी कोणतीच जागा मला नसल्याने मी धर्मशाळेत परत येत असे. धर्मशाळेच्या पहिल्या मजल्यावरून त्या मोठ्या हॉलमध्ये बोलायला दुसरा कोणीच मनुष्य सोबती नव्हता. मी अगदी एकटा होतो. संपूर्ण हॉल पूर्ण काळोखात गुडूप असे. काळोख दूर करण्यासाठी त्यात कसले विजेचे किंवा तेलाचेही दिवे नव्हते. रखवालदार माझ्या वापरासाठी एक लहान हरिकेनचा दिवा आणत असे. त्याचा प्रकाश काही इंचाच्या पलीकडे पडत नसे. मी अंधार कोठडीत आहे असे मला वाटे. बोलण्यासाठी कोणातरी मनुष्य प्राण्यांची सोबत मिळावी अशी मी इच्छा करीत होतो, परंतु तसे कोणीच नव्हते. मनुष्य प्राण्यांचा सहवास नसताना मला पुस्तकांचा सहवास लाभला आणि मी वाचतच राहिलो. वाचनात मग्न होऊन मी माझी एकाकी स्थिती विसरून जात असे. परंतु पाकोळ्यांनी तो हॉल त्यांचे घरच बनवले होते. पाकोळ्याच्या चित्कारांनी व उडण्याने माझे मन वारंवार विचलित केले. मी विचित्र परिस्थितीत विचित्र ठिकाणी आहे हे विसरण्याचा मी जो प्रयत्न करीत होतो त्याची आठवण होऊन मी थरारून जात असे. कित्येक वेळा मला राग यायचा, परंतु जरी ही अंधार कोठडी आहे तरी तो एक आसरा आहे आणि काहीच आसरा नसण्यापेक्षा काहीतरी आसरा असणे बरे असे वाटून मी माझे दुःख व माझा राग शांत करीत असे. अशी हृदय पिळवटून टाकणारी माझी स्थिती होती. मी मागे ठेवलेले बाकीचे सामान घेऊन जेव्हा मुंबईवरून माझ्या बहिणीचा मुलगा आला तेव्हा त्याने माझी परिस्थिती पाहिली व तो एवढ्या मोठ्याने रडू लागला की मला त्याला ताबडतोब परत पाठवावे लागले. अशा स्थितीत मी पारशी असल्याची बतावणी करून पारशी धर्मशाळेत राहिलो. हे वेषांतर मला फार काळ चालू ठेवता येणार नाही व एखाद्या दिवशी ओळखला जाईल हे मला माहीत होते. म्हणून मी
राहायला स्टेट बंगला मिळवण्याचा प्रयत्न करीत होतो, परंतु प्राईम मिनिस्टरने तेवढ्या निकडीने माझ्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. माझा विनंती अर्ज एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जात राहिला आणि मला अंतिम उत्तर येण्याच्या आधी माझ्या सर्वनाशाचा दिवस येऊन ठेपला. धर्मशाळेतील माझ्या वास्तव्याचा 11वा दिवस होता. मी सकाळचे जेवण घेतले व मी कपडे परिधान करून कार्यालयात जाण्यासाठी माझ्या खोलीच्या बाहेर पडण्याच्या बेतात होतो. लायब्ररीला परत करण्यासाठी रात्रीपुरती उसनी आणलेली काही पुस्तके मी गोळा करीत असतानाच जिन्यावरून वर येणाऱ्या बऱ्याच लोकांच्या पावलांचे आवाज मी ऐकले. मला वाटले ते पर्यटक असतील व ते राहण्यासाठी येत असतील, म्हणून मी हे कोण मित्र आहेत हे पाहण्यासाठी बाहेर नजर टाकली. अचानक डझनभर लोक दृष्टीस पडले. ते रागावलेले, उंच, धट्टेकट्टे पारशी होते. प्रत्येकाच्या हातात काठी होती व ते माझ्याच खोलीकडे येत होते. हे सहपर्यटक नाहीत हे मी ओळखले. त्याची त्यांनी लगेचच साक्ष दिली. ते माझ्या खोलीच्या समोर कडे करून उभे राहिले व त्यांनी प्रश्नाची सरबती सुरू केली. तू कोण आहेस? तू येथे का आलास? तू पारशी नाव घेतलेस कसे? हरामखोर, तू पारशी धर्मशाळा विटाळून टाकलीस. मी शांत राहिलो. मी उत्तर देऊ शकत नव्हतो. मी बतावणी चालू ठेवू शकत नव्हतो. ते वास्तविक ढोंग होते आणि ते ढोंग उघड झाले होते. मला खात्री होती तर मी खेळत होतो तो हा खेळ चालू ठेवला असता तर रागावलेल्या व बेभान झालेल्या पारशांच्या त्या जमावाने माझ्यावर हल्ला केला असता आणि कदाचित त्यात मी ठार झालो असतो. माझ्या लीनतेमुळे व शांत राहण्यामुळे हा सर्वनाश टळला. मी जागा खाली कधी करणार असे त्यांच्यापैकी एकाने विचारले. त्यावेळी माझ्या आश्रयासाठी मी माझ्या जीवितापेक्षा अधिक किंमत मोजली. या प्रश्नातील गर्भित धमकी गंभीर होती. त्यामुळे मी माझे मौन तोडले व मला कमीत कमी 1 आठवडा राहू द्या असे मी त्यांना कळकळीने विनवले. दरम्यान बंगल्यासाठी मंत्र्याला केलेल्या अर्जाचा अनुकूल निर्णय येईल असा विचार होता, परंतु पारशी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी निर्वाणीचे सांगितले. मी गाशा गुंडाळलाच पाहिजे आणि संध्याकाळी धर्मशाळेत दिसता कामा नये. त्याचे हे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हणून ते निघून गेले. मी भांबावून गेलो. माझे अंतःकरण खचून गेले. मी सर्वांना शाप दिला व मुसमुसून रडलो. अखेर मला माझ्या मौल्यवान ताब्यापासून म्हणजे माझ्या आश्रयापासून वंचित राहावे लागले. ती एखाद्या कैद्याच्या कोठडीपेक्षा चांगली जागा नव्हती, परंतु ती माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान होती. पारशी निघून गेल्यावर यातून मार्ग काय याचा विचार करीत मी काही वेळ बसून राहिलो. मला लवकरच सरकारी बंगला मिळेल आणि माझा हा त्रास संपेल अशी आशा मला वाटत होती. त्यामुळे माझा प्रश्न हा तात्पुरता प्रश्न होता. मित्राकडे जाणे हा त्यावरचा चांगला उपाय राहील असे मला वाटले. बडोदा राज्यातील अस्पृश्यामध्ये माझे कोणीच मित्र नव्हते, परंतु माझे इतर वर्गातील मित्र होते. एक हिंदू होता व दुसरा भारतीय ख्रिस्ती होता. प्रथम हिंदू मित्राकडे गेलो आणि माझ्यावर कसला प्रसंग आला आहे ते त्याला सांगितले. तो दिलदार मनाचा व माझा फार जवळचा मित्र होता. त्याला वाईट वाटले व राग देखील आला. तथापि त्याने एक मत मांडले. तो म्हणाला, तू जर माझ्या घरी आलास तर माझे नोकर निघून जातील. त्याला काय म्हणायचे ते मला समजले. मी मग त्याला घर मिळवून देण्यासाठी आग्रह धरला नाही. मला भारतीय ख्रिस्ती मित्राच्या घरी जावेसे वाटले नाही. एकदा त्याने मला त्याच्याबरोबर राहण्यास आमंत्रित केले होते, परंतु मी पारशी धर्मशाळेतच राहणे पसंत करून मी त्याला नकार दिला. त्याचे कारण असे होते की त्याच्या सवयी माझ्या आवडीनिवडीशी जुळणाऱ्या नव्हत्या. आता त्याच्याकडे जाणे म्हणजे नकार ओढवून घेण्यासारखे होते. म्हणून मी माझ्या कार्यालयात गेलो, परंतु मी आसरा शोधण्याची ही संधी खरोखर गमावू शकत नव्हतो. एका मित्राशी सल्लामसलत केल्यानंतर मी त्याच्याकडे जाऊन तो मला राहायला देईल का ते त्याला विचारायचे ठरविले. हा प्रश्न जेव्हा मी त्याच्यापुढे काढला तेव्हा त्याचे उत्तर असे होते की त्याची पत्नी उद्याच बडोद्याला येत आहे व त्यासाठी त्याला तिचा सल्ला घ्यावा लागेल. ते अत्यंत मुत्सद्देगिरीचे उत्तर होते हे मला नंतर समजून चुकले. तो आणि त्याची पत्नी मुळातच ब्राह्मण जातीच्या कुटुंबातील होते आणि जरी ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले असले व पती विचाराने उदार मतवादी झाला असला तरी पत्नी
तिच्या पद्धतीने रूढीवादीच राहिली होती व तिने तिच्या घरात एका अस्पृश्याला आश्रय देण्यास संमती दिली नसती. अखेर आशेचा शेवटचा किरणही मालवून गेला. माझ्या भारतीय ख्रिस्ती मित्राचे घर जेव्हा मी सोडले तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. कुठे जावे हा माझ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न होता. मला धर्मशाळा सोडलीच पाहिजे होती आणि कोणाकडे जावे असा मित्रही नव्हता. एकच पर्याय उरला होता, मुंबईला परत जाणे. मुंबई रेल्वेगाडी रात्री 9 वाजता बडोदा सोडणार होती. तोपर्यंत 5 तास घालवावे लागतील. ते कुठे घालवावे? मी धर्मशाळेत जावे काय? मी माझ्या मित्राकडे जावे काय? धर्मशाळेत परत जाण्यासाठी पुरेसे धैर्य मी एकवटून शकत नव्हतो. ते पारशी येतील आणि माझ्यावर हल्ला करतील अशी भीती मला वाटली. मला माझ्या मित्राकडे जाणेही आवडले नाही. जरी माझी अवस्था दयनीय होती तरी माझ्यावर कोणी दया दाखवावी हे मला आवडणार नव्हते. मी ते 5 तास शहर आणि छावणीला लागून असलेल्या कामाठी बाग नावाच्या सार्वजनिक बागेत घालवायचे ठरविले. मी काहीसा शून्य मनाने व काहीशा दुःखाने तेथे बसलो. विचार करीत राहिलो, माझ्यावर काय प्रसंग आला आहे. निराधार अवस्थेत मुलांना आठवतात तसे मला माझे आईबाबा आठवले. रात्री 8 वाजता मी बागेतून बाहेर आलो. घोडागाडी पकडून धर्मशाळेत गेलो. माझे सामान घेऊन खाली आलो. रखवालदार बाहेर आला, परंतु तो किंवा मी एकमेकाशी चकार शब्दही बोललो नाही. त्याला अडचणीत आणण्यास काहीसा तोच जबाबदार आहे असे त्याला वाटले. मी त्याला त्याचे बिल दिले. ते त्याने मूकपणे घेतले. मी त्याला मूकपणेच निरोप दिला. मी बडोद्याला मोठी आशा घेऊन गेलो होतो. मी अनेक नोकरीचे देकार देऊन सोडून दिले होते. तो युद्धकाळ होता. भारतीय शिक्षण सेवेत अनेक जागा रिकाम्या होत्या. लंडनमधील अत्यंत प्रभावी अशा अनेक व्यक्तींना मी ओळखत होतो, परंतु मी त्यांच्यापैकी कोणाचीही मदत घेतली नाही. मला वाटले, माझ्या शिक्षणासाठी ज्याने आर्थिक मदत केली त्या बडोद्याच्या महाराजांची नोकरी करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे आणि येथे मला निव्वळ 11 दिवस राहिल्यानंतर बडोदा सोडून मुंबईला परत जावे लागत होते. हातात लाठ्या घेतलेले माझ्यासमोर उभी ठाकलेले डझनभर पारशी मला धमक्या देत आहेत आणि मी त्यांच्यासमोर भयभीत उभा आहे. त्यांची दयेची भीक मागतो आहे. हे दृश्य 18 वर्ष उलटली तरी फिके पडलेले नाही. मी आताही ते विविध प्रकारे आठवतो आणि जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा मला प्रथमच उमजले, हिंदूला अस्पृश्य असलेली व्यक्ती ही पारशाला देखील अस्पृश्यच असते. मित्रहो, भाग 3 मध्ये चाळीसगाव येथील अपघाताचा प्रसंग बघणार आहोत. धन्यवाद.